बंटी पाटलांना लावलेल्या ट्रॅपमध्ये महाडिकांची माहितीच अडकते का? गोकुळच्या निवडणुकीच्या निमित्तानं सध्या जे राजकारण सुरू आहे त्यावरून हा प्रश्न उत्पन्न झालाय. कारण राज्यातल्या सत्ताधाऱ्यांची गोकुळची निवडणूक लांबवण्याची खेळी त्यांच्याच अंगलट येताना दिसते. हायकोर्टानं देखील राज्य सरकारला चपराक लगावत निवडणूक प्रक्रिया तातडीनं सुरू करण्याचे आदेश दिलेत. सरकार मात्र आणखी 90 दिवसांची मुदत मागण्याच्या वाढवून घेण्याच्या तयारीत आहे. पण हा मुदतीचा खेळ फार काळ चालणार नाही असंच हायकोर्टातल्या घडामोडींवरून स्पष्ट होतंय. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण हायकोर्टाचा नेमका निकाल काय, आदेश काय, त्याचा बंटी पाटील की मुन्ना महाडिक कोणाला फायदा होणार आहे आणि आता गोकुळ दूध संघाची निवडणूक कशी होणार आहे, कधी होणार आहे, याच प्रश्नांचं बिटवीन द लाईन उत्तर देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्याला विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, सोशल मीडियावर फॉलो करा. नमस्कार, मी सदानंद गायळ, तुम्ही बघताय टीओडी मराठी. रोज 15 लाख लिटर दुधाचं संकलन आणि तब्बल 4000 कोटी रुपयाहून जास्त उलाढाल असलेला हा गोकुळ दूध संघ म्हणजे कोल्हापूरची मिनी विधानसभा मानली जाते. याच गोकुळवर ज्याचं वर्चस्व त्याचं अख्ख्या जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व असं समीकरण आहे. त्यामुळे हे समीकरण सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्यासाठी सगळ्यात आधी आपण सध्याचा कायदेशीर पेच प्रसंग काय तो समजून घेऊ. सुप्रीम कोर्टानं गेल्या मे महिन्यात गोकुळची निवडणूक 90 दिवसात घेण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. या आदेशाची मुदत येत्या 3 ऑगस्टला संपते. पण 3 महिन्यांची मुदत संपत आली तरी प्रशासनानं मात्र मतदारांची साधी कच्ची यादी देखील प्रसिद्ध केलेली नाही. याच दिरंगाई विरोधात राधानगरी तालुक्यातल्या पुगाव इथल्या स्वामी समर्थ दूध संस्थेनं मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेतली. या याचिकेवर 29 जुलैला न्यायमूर्ती मिलिंद जाधव आणि न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. यावेळी हायकोर्टानं राज्य सरकार आणि दुग्ध विभागाची चांगलीच कानउघाडणी केली. शासन जाणीवपूर्वक निवडणूक पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात असल्याचं याचिकाकर्त्यांनी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. त्यानंतरच हायकोर्टानं निवडणूक कार्यक्रम तात्काळ सुरू करा, अन्यथा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याबद्दल संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे खडेबोल सुनावले. हायकोर्टाच्या दणक्यानंतर आता दुग्ध विभाग आणि निवडणूक प्राधिकरणाची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. आता ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दुग्ध विभागाची विभागीय उपनिबंधक आणि जिल्हा निवडणूक अधिकारी देविदास मिसाळ हे सुप्रीम कोर्टात जाऊन अतिरिक्त 90 दिवसांची मुदतवाढ मागण्याच्या तयारीत आहेत. सुप्रीम कोर्टाने ही मुदतवाढ दिली तर हरकती आणि सुनावणीची प्रक्रिया पार पाडून दिवाळीत ऑक्टोबर अखेरीस गोकुळसाठी मतदान होऊ शकतं. पण ही निवडणूक लांबण्यामागं सरकारचा किंवा पडद्यामागच्या अदृश्य शक्तीचा नेमका डाव काय? तर याचं उत्तर लपले गोकुळच्या सभासद संख्येत. गोकुळमध्ये एकूण 5400च्या आसपास सभासद म्हणजे सभासद संस्था आहेत. पण खरा गेम चेंजर आकडा आहे तो 1854. गेल्या 5 वर्षात सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या सत्ताकाळामध्ये तब्बल 1854 नवीन दूध संस्थांची नोंदणी झाली आहे. करवीर, कागल, राधानगरी आणि भुदरगड या तालुक्यांमध्ये या संस्था मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यात. म्हणजेच मुश्रीफ आणि बंटी पाटलांचे मतदार वाढलेत. त्यामुळेच वडक शिवाले इथल्या प्रकाश बेलवाडे यांनी जुन्या 1320 दूध संस्थांवर आक्षेप घेत कोर्टात धाव घेतली होती. याच संस्थांना अवसायनात काढण्याची प्रक्रिया सुरू होती. भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील आणि बेलवाडे यांनी यासाठी खूप प्रयत्न केले. कारण या जुन्या संस्था अपात्र ठरल्या आणि वाढीव संस्थांना मतदानाचा अधिकारच मिळाला नाही तर सतेज पाटलांची गोकुळ मधली पकड ढिल्ली होईल आणि महायुतीला म्हणजे विशेषतः महाडिक गटाला पुन्हा सत्तेत येण्याची संधी मिळेल. याच राजकीय हेतूनं गोकुळवर प्रशासक देखील आणण्यात आला. प्रशासक दीपक मालगावे यांनी तर 410 दूध संस्थांना त्यांचं सभासत्व रद्द का करू नये अशा नोटिसाच काढल्या. या 410 संस्थांनी गेल्या 3 वर्षात गोकुळला 4.5 कोटी लिटर दूध पुरवलं होतं. त्यामुळेच या संस्थांच्या प्रतिनिधींनी प्रशासकांनी या नोटिसा मागं न घेतल्यास गुराढोरांसह आणि शेणाच्या बुट्ट्या घेऊन त्यांच्या घरात घुसण्याचा इशारा दिला होता. इतकंच नाही तर या नोटिसा म्हणजे गोकुळ मोडीत काढण्याची कुणाची तरी सुपारी असल्याचा थेट आरोप देखील या दूध संस्थांनी केला. प्रकरण कोर्टात गेलं. सहकार न्यायालयानं प्रशासकांना दणका दिला. प्रशासक मंडळाला असे धोरणात्मक निर्णय घेण्याचा कोणताही अधिकारच नाही. तो अधिकार केवळ सर्वसाधारण सभेला असतो असं स्पष्ट करत कोर्टानं या बेकायदेशीर नोटिसा रद्द केल्या. त्यामुळं 410 संस्थांना मोठा दिलासा मिळाला. ही एक प्रकारे सतेज उर्फ बंटी पाटील गटाची सरशी होती. पण ही निवडणूक लांबण्यामागं तडजोडीचं राजकारण हेही तितकंच महत्वाचं कारण आहे.
मग काय आहे हे तडजोडीचं राजकारण? सध्या गोकुळच्या निवडणुकीसोबतच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक ही येऊ घातली आहे. जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत 5 जानेवारीला म्हणजे पुढच्या वर्षी संपते. त्यामुळे गोकुळची निवडणूक कायदेशीर प्रक्रियेत अडकवून थेट डिसेंबर पर्यंत पुढे लांबवायची आणि जिल्हा बँक आणि गोकुळ या दोन्ही निवडणुका एकाच वेळी घ्यायच्या असा मूळ डाव असल्याचं कोल्हापूरच्या पत्रकारांचं म्हणणं आहे. आणि हीच संधी साधून राजकीय नेते एकमेकांना तू मला मदत कर मी तुला करतो असं बिनविरोध निवडणुकीचे प्रस्ताव देखील देत आहेत. विनय कोरे, हसन मुश्रीफ यासारखे मातब्बर नेते यात मध्यस्थाच्या भूमिकेत आहेत. त्यामुळेच या तडजोडींना यश येत नाही तोपर्यंत निवडणूक लांबवण्याचा सत्ताधाऱ्यांचा हा प्रयत्न होता. पण त्याच प्रयत्नांना हायकोर्टाच्या या निकालानं खीळ बसल्याचं आता म्हटलं जातंय. आता आपण कोल्हापूरच्या राजकारणात इतिहासाची पुनरावृत्ती होणार का याबद्दल बोलणार आहोत. काय आहे गोकुळचा इतिहास? हा इतिहास फार दूरचा नाही किंवा लांबचा नाही, तर अगदी 5 वर्षांपूर्वीचा आहे. गोकुळमध्ये महादेवराव महाडिक यांची सलग 30 वर्षांची एक हाती सत्ता होती. पण 2021 मध्ये सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफ, विनय कोरे, संजय मंडलिक, चंद्रदीप नरके यांना सोबत घेऊन महाडिकांची एक हाती सत्ता उलथवून लावली होती. पण 2024 मध्ये राज्यात फडणवीसांचं सरकार आल्यानं समीकरणं पूर्णपणे बदलून गेली. काल महाडिकांच्या विरोधात बंटी पाटलांसोबत जे लोक एकवटलेले होते तेच आज महाडिकांसोबत खांद्याला खांदा लावून सतेज पाटलांच्या विरोधामध्ये उभे आहेत. आणि या नेत्यांना बंटी पाटलांविरोधात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच फूस असल्याच्या चर्चा कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात आहेत. बंटी पाटलांना गोकुळमधून संपवलं की संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणामधून ते बेदखल होतील असे यामागे आडाखे बांधले जात आहेत. बंटी पाटलांनी त्यामुळेच मुख्यमंत्र्यांवर जिल्ह्याच्या सहकारात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला. पण भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी महाविकास आघाडीच्या काळातच राजकीय हस्तक्षेपाला सुरुवात झाल्याची आठवण करून दिली आणि आगामी निवडणुकीत सतेज पाटलांचा गोकुळमध्ये 25-0 असा दारुण पराभव करण्याचा निर्धार देखील बोलून दाखवला. इथं आपण आणखी एक गोष्ट ध्यानात घ्यायला पाहिजे. बंटी पाटील हे विरोधात एकटे आहेत, पण महायुतीत नेता कोण यावरून एकमत नाही. फडणवीस समर्थक आमदार शिवाजीराव पाटील हे सातत्यानं मुश्रीफांच्या विरोधामध्ये भूमिका घेत आहेत, आरोप करतायत, टीका करतायत. निवडणूक बिनविरोध न झाल्यास हे महायुतीसाठी ही गोष्ट मोठी धोक्याची घंटा ठरू शकते. महायुतीतल्या मतमतांतरांमध्ये मुश्रीफ समर्थक हे महाडिकांना मत देतील का आणि महाडिक समर्थक मुश्रीफांच्या पाठीशी राहतील का हा खरा मुद्दा आहे. हा बेबनाव कायम राहिल्यास बंटी पाटीलच महायुतीला एकटा बस ठरू शकतात. थोडक्यात काय तर चेहरे तेच आहेत, फक्त त्यांच्या छावण्या आणि विरोधक बदललेत. पण महायुतीतला बेबनाव हा बंटी पाटलांच्या पथ्यावर पडताना दिसतोय सध्याच्या घडीला. महायुतीतला हा बेबनाव कायम राहिल्यास बंटी पाटलांना लावलेल्या ट्रॅपमध्ये महायुतीच अडकू देखील शकते. पण सध्या सगळं लक्ष हे सुप्रीम कोर्टाकडे लागलंय. सुप्रीम कोर्टानं 90 दिवसांची मुदतवाढ दिली तर ऑक्टोबरमध्ये आपल्याला या मिनी विधानसभेचा थरार बघायला मिळू शकतो आणि काही कायदेशीर किंवा राजकीय तडजोडी झाल्या तर ही निवडणूक थेट डिसेंबरमध्ये जिल्हा बँकेसोबत होऊ शकते. पण या सगळ्या राजकीय साठमारीत तुम्हाला काय वाटतं? नव्या संस्थांच्या मतदारांच्या जोरावर बंटी पाटील एकटे गोकुळचा गड राखणार की महाडिक मुश्रीफ गटाच्या नेतृत्वात महायुतीचा झेंडा गोकुळवर फडकणार? गोकुळची निवडणूक लांबवणारी अदृश्य शक्ती नेमकी कोण आहे? ट्रॅपमध्ये बंटी पाटील अडकणार की मुन्ना महाडिक? कमेंट करून तुमची मतं नक्की सांगा. तुम्ही कोल्हापूरचे असाल तर आवर्जून तुमची मतं मांडा. हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण राजकीय विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.